हा खरंच बघण्यासारखा असतो। 150 रुपये गळ्यातलं प्रॉब्लेम झालेला आहे। आणि टेंबी नाक्याची देवी इकडला अजून एक सांगायचं म्हणजे तर हे बघा आता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि आता आपण आहोत ठाण्यामध्ये आणि वेस्टला आहोत, जात आहोत टेंबी नाक्याला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आता आपण आहोत ठाण्यामध्ये आणि इथे तुम्ही मागे बघू शकतात मी आता तलावपाळी या एरियामध्ये आणि आज नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस आहे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। देवीची तुम्हा सर्वांवरती कायम कृपादृष्टी राहो। दरवर्षीप्रमाणे मी याही वर्षी देवीच्या पहिल्या दिवशी मी आलो आहे ठाण्याच्या दुर्गेश्वरीसाठी, म्हणजे जी टेंबी नाक्याची देवी म्हणून प्रसिद्ध आहे, जी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी जी बसवलेली होती। ही देवी ॲक्च्युली पहिली जेव्हा बसवलेली होती ती ठाण्यापुरतीच मर्यादित होती आणि आज त्या देवीच्या म्हणजे त्या देवीचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून लोक येत असतात, मग ते सामान्य असू दे किंवा VIP असू दे। तर आज आपण इथे आलो आहे तर ॲक्च्युली पावसाने खूप मूड ऑफ केलेला आहे, म्हणजे खूप खोळंबा केलेला आहे पावसाने। खूप जोरदार पाऊस सकाळपासून पडतो म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी। आणि देवीचं आगमन मगाशी बघितलं होतं मी 6 वाजता वगैरे, तर 6 वाजता ती देवी कळव्याला होती, म्हणजे ती पोचायला ॲक्च्युली दरवर्षी 8-8:30 वाजतात। आणि या देवीच्या इकडे ॲक्च्युली येण्याचा अजून एक फायदा म्हणजे आपण दर्शनासोबत या ठिकाणची आपण जत्रा एन्जॉय करू शकतो। ते ॲक्च्युली मी दरवर्षी या ठिकाणी येताना मी बाईकवरून येतो, म्हणजे प्रभादेवीवरनं ठाण्याला हे अंतर 28 किलोमीटरचं आहे। तर पाऊस जास्त होता म्हणून मी बाय रोड स्किप करून मी ट्रेनने आलो, पण हे चांगलं झालं की मला ट्रेनने आलो, त्याच्यामुळे तुम्हाला मला इन्फॉर्मेशन देता आली की ट्रेनने जर तुम्ही आलात ना तर फक्त वॉकिंग डिस्टन्स तुम्ही टेंबी नाक्याच्या देवीच्याकडे पोहोचू शकतात, म्हणजे 1.5 किलोमीटरचं फक्त अंतर आहे। रिक्षानेही जायची गरज नाही, तुम्ही जर रिक्षाने आलात तर तिकडे तुम्हाला ट्रॅफिक पण भेटेल। रिक्षा जेवढ्या अंतरामध्ये पोहोचेल ना तेवढ्या वेळामध्ये तुम्ही चालत पोचाल। तर आता आपण देवीच्या इकडे जातो आहे, 5 मिनिटामध्ये आपण देवीच्या इकडे पोहोचू। तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा इथून आपण चालत आलो ठाणे वेस्टला, एक 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती। इथे टेंबी नाक्यात हा संपूर्ण एरिया आहे आणि लायटिंग वगैरे मस्त केली आणि इथे आपण आता या एंट्रन्सजवळ पोचलो आहोत ठाण्याच्या दुर्गेश्वरीसाठी। याचं खरं नाव आहे जय अंबे मा सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था टेंबी नाका ठाणे। आणि नुकतीच देवी आलेली आहे आणि पाऊस पण पडतोय। चला आपण जाऊया आतमध्ये। तर हे बघा आता आपण इथे आतमध्ये आलेलो आहे आणि पाऊस असल्यामुळे इकडे सर्व जे धंदेवाले असतात त्या सर्वांना सर्व प्रॉब्लेम झालेला आहे। म्हणजे कसे हा संपूर्ण एरिया आहे ना तिकडे जत्रा असते, दोन्ही बाजूला जत्रा असते आणि त्याच्यामुळे कोण आता बसू शकत नाही आहे। बघूया। तरी बघा पाऊस असला तरी असे जे साईडला सगळे जे स्टॉल आहेत ना ते इथे ओपन असणार आहेत। देवी आता आलेली वाटते, हां देवी नुकतीच आलेली आहे, म्हणजे तिकडे मला पूर्ण वाचताना वगैरे दिसते। आणि आता आपण पोहोचलो आहोत आनंद आश्रमाजवळ, म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांचं इथे वास्तव्य होतं या ठिकाणी। आणि नवरात्रीमध्ये इथे आतमध्ये आपल्याला जायला पण भेटते, म्हणजे वर्षाचे 12 महिने तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात। तर हे बघा आता आपण पोहोचलो आहोत ठाण्याच्या दुर्गेश्वरीला आणि ठाण्याच्या दुर्गेश्वरीच्या इकडे दरवर्षी देखावा हा खरंच बघण्यासारखा असतो। इकडे आपण बघू शकतो महादेव आहेत, खूप उंचावरती महादेव आहेत, खूप उंचावरती, आणि तिथे मस्त कैलास पर्वत केलेला आहे। आणि यावर्षीचा इकडला देखावा आहे 4 धाम मंदिर। आणि आता आपण चाललो आहोत दर्शनाला। इथे देवीचं नुकतंच आगमन झालेलं आहे, हा देवीचा रथ आहे आणि देवी नुकतीच आता आतमध्ये नेलेली आहे। अंबे माते की जय। तर हे बघा आता आपण आलो ठाण्याच्या दुर्गेश्वरीचं दर्शन घेण्यासाठी। आत्ताच आलेली आहे, म्हणजे एक 9च्या दरम्यान हिचं आता आगमन झालेलं आहे आणि देवी आत्ताच तिच्या जागी विराजमान झालेली आहे। ठाण्याची दुर्गेश्वरी 2025 दिघे साहेबांची देवी। अंबे माते की जय।
तर इथे जो देखावा केला आहे त्याच्यामधले आपण बारकाई सर्व बघू शकतो. म्हणजे असं वाटतं की एखाद्या कुठल्या परमनंटवाल्या अशा मंदिरामध्ये आपण आलेलो आहे. खूप मस्त केलेलं आहे, म्हणजे खांब वगैरे एकदम भारी केलेलं आहे आणि विद्युत रोषणाई वगैरे जबरदस्त आहे. वरती झुंबर वगैरे असल्याने एकदम भारी वाटते. मस्त, नक्की आहे या देवीला. तर हे बघा, इथे या रांगेची संपूर्ण या लोकांनी सर्व शेड बांधलेली आहे आणि या रांगेमध्येच आपल्याला इथे ओटीचं सामान वगैरे मिळते. तिकडे आम्ही विचारलं तर 100 रुपये ओटी आहे. साडी, खण वगैरे सर्व या ठिकाणी उपलब्ध आहेत जर तुम्ही नाही आणलं तर. हे बघा, 150 रुपये गळ्यातलं आणि 100 रुपये कानातलं. ऑक्साईडमधलं आहे ना हे, ऑक्साईडची ज्वेलरी. भांडणं झालेत तिकडे. इथे खाण्याचे पण सर्व काही ना काही स्टॉल आहेत या ठिकाणी, जसं की चीज पिझ्झा 100 रुपये, व्हेज मंचुरियन ड्राय 50 रुपये. जो आता आपण ज्या एरियामध्ये आता उभे आहे त्या एरियामध्ये संपूर्ण हा रस्ता आहे ना, तो संपूर्ण भरलेला असतो जत्रेनी आणि नवरात्रोत्सवाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी संपूर्ण ट्रॅफिक असते. तर आता जो भरलेला दिसत नाही त्याचं कारण म्हणजे हा पाऊस. कारण कसं शेवटी रस्त्यावरती ते स्टॉल लावतात, भिजून वगैरे त्या वस्तू ठेवू शकत नाही, त्याच्यामुळे रस्ता पूर्ण रिकामी आहे. पण तुम्हाला पण तुम्ही देवीचे 9 दिवस या ठिकाणी जत्रा वगैरे सर्व एन्जॉय करू शकता. आपण देवीचं दर्शन घेतलं. देवी दरवर्षी सेमच मूर्ती असते पण ती बघण्यासारखी असते. जसं काय आपण लालबागचा राजा दरवर्षी सेमच असतो पण ती बघण्याची ओढ असते, तशीच ठाण्याची दुर्गेश्वरी आहे. भरपूर लोक या ठिकाणी भेट देतात. सर्वात जास्त म्हणजे ज्याला जास्त माहिती आहे ना तो पहिल्या दिवशी येतो. कारण पहिल्या दिवशी कसं असतं की या देवीचं ॲक्च्युली आगमन येते लेट होते, म्हणजे 8:30-9 वाजेपर्यंत देवी या ठिकाणी येते आणि मग ती पूजा वगैरे चालू असते, त्याच्यामुळे गर्दी कमी असते. पण ठाण्याच्या दुर्गेश्वरला दुसऱ्या दिवशीपासून गर्दी ही खूप असते, त्याच्यामुळे तुम्ही जर आलात तर तुम्ही इथे नक्कीच एन्जॉय करू शकाल. पण पाऊस नसला तर. हे कसं 50 रुपये पाव किलो. आणि काका हा कसा 60 रुपये पाव किलो. तुम्ही दरवर्षी असता तिकडे? अच्छा, हे काका दरवर्षी असतं त्या ठिकाणी. ॲक्च्युली पाऊस आहे त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. ठीक आहे, जर तुम्ही इथे आलात तर देवीचा प्रसाद म्हणून तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे सर्व काही ना काही घेऊ शकतात, म्हणजे खाजा वगैरे. आणि इथे अशा प्रकारच्या सर्व शॉपिंगचे सगळ्या गोष्टी असतात, म्हणजे पर्स वगैरे. बघा, ही खूप छान अशी पर्स आहे, 200 रुपये. असं सर्व इथे भरलेलं असते. पण बॅड लक आपला आज पाऊस पण आहे. पण जाऊ दे, देवीचं दर्शन झालं त्या निमित्ताने. पहिल्या दिवशी आपण दरवर्षी येतो पहिल्या दिवशी आणि आता पण आलो. आईस्क्रीम खायची मी बघितली आहे त्यांना आहे तिथे. अरे तुझी दरवर्षीची आईस्क्रीम ना? हा चल. तर हे बघा, आता आपण देवीचं दर्शन घेऊन या ठिकाणी आलो आणि आता आपण जात आहोत ठाणे रेल्वे स्टेशनच्या दिशेने. इथे बरोबर समोर हे आनंद आश्रम आहे आणि इथे येऊन मी इथे दाखवण्याचं कारण म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं हे स्मारक. खूप मस्त अशी विद्युत रोषणाई वगैरे केली आहे आणि टेंबे नाक्याची देवी या दिघे साहेबांनीच बसवलेली. चला, इथे आहे किचनवाला, त्याच्यानंतर इथे आहे सर्व इमिटेशनची ज्वेलरी वगैरे सर्व या ठिकाणी मिळते आहे. आणि इथे आपण बघू शकतो, इथे हे मस्त आहे. आपण TV युनिटच्या इकडे वगैरे डेकोरेटिव्ह वगैरे सगळ्या गोष्टी या ठेवू शकतो इकडे. मला याच्यामधला हल्क आवडतो आणि त्यात मी शोधतोय आणि तो दिसला नाही मला अजून. चला, इथे पुढे हे सर्व लेडीजच्या कॉस्मेटिकचं सर्व शॉप आहे, म्हणजे लहान मुलींचं पण आहे, मोठ्यांचं पण आहे. इथे पुढे हा घड्याळवाला वगैरे आहे, जेंट्स लेडीजचे घड्याळ. आणि आता आपण पोहोचलो आहोत आनंद आश्रमाजवळ. तरी बघा, आता आम्ही या आईस्क्रीम जवळ पोहोचलेलो आहे. 30 रुपये आईस्क्रीम. गेल्या वर्षी बरोबर गेल्या वर्षी 20 रुपये होता, आता 30 रुपये. तिथे फ्लेवरमध्ये सर्व असतात. आणि धनश्री आम्ही आता एवढे वर्ष येतोय ना टेंबे नाक्याच्या देवीला, दरवर्षी इथे खाते. एवढी आस लावली होतीस ना की तो आईस्क्रीमवाला सुरू झाला. ॲक्च्युली आम्ही इथे आल्यावर ते बंद झालं होतं. तो बोलला की थंड ना होत आहे. हां, 3-4 कलर दिसले तिकडे. मला आईस्क्रीमची ॲलर्जी आहे. आवडतं पण खाल्लं की सर्दी होते, त्याच्यामुळे मी खात नाही. हां, मी आईस्क्रीम खाल्लं की डॉक्टर खुश होतो.
डॉक्टर व्हिडिओ बघत असेल आता आपली. तर आम्ही आता परतीच्या मार्गावरती निघतोय. इथेच आईस्क्रीम चालूच आहे. इकडला अजून एक सांगायचं म्हणजे तुम्ही जर पर्सनल व्हेकल जर तुम्ही घेऊन येत असाल तर शक्यतो नका आणू. म्हणजे जर तुम्ही 2 व्हीलर आणलात ना तर तुम्ही गपचूप कुठेतरी कशाच्या मागे वगैरे गपचूप काहीतरी पार्किंग करू शकतात. पण 4 व्हीलरसाठी इथे अजिबात पार्किंग नाही. तर माझं तुम्हाला हे सजेशन असेल की तुम्ही ट्रेननीच या. म्हणजे कसं ट्रॅव्हलचं तेवढं हे पण नाही का, झंझट पण नाही, ट्रॅफिक वगैरे, आणि खर्चाच्या दृष्टीने पण, आणि वेळ पण पटकन निघून गेला तो. म्हणजे 10-15 मिनटं चालत आणि ट्रेनने वगैरे येणं वगैरे. त्याच्यामुळे जर तुम्ही ग्रुपने वगैरे असाल तर ट्रेनने या. बाईकने आलात तर भेटेल. 4 व्हीलरचं काही प्रॉब्लेमच आहे ते. तर हे बघा इथे मावशी आहेत जे सर्व सिरामिकच्या सगळ्या गोष्टी घेऊन आहेत या ठिकाणी. म्हणजे कप म्हणा किंवा बरणी म्हणा किंवा पैसे साठवायचं वगैरे. हे पैसे साठवायचं कसं? अच्छा, 100 रुपये. बघा इथे 100 रुपये आहे. तिथे लोणच्याची बरणी आहे. सगळं काही नाही काय आहे. आणि या सगळ्या गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या डेली यूजच्या असतात म्हणजे घरी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण बघू शकतो रंगीबेरंगी आहे सगळं. भारी. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ इथेच थांबवते. या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती नवरात्रोत्सवच्या पहिल्या दिवशी ठाण्याच्या दुर्गेश्वरीला म्हणजे टेंबी नाक्याच्या देवीला. ॲक्च्युली पावसामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. म्हणजे घटस्थापनेला सकाळपासूनच पाऊस आहे, पण इथे संध्याकाळी थोडीशी विश्रांती घेतली होती. पण आम्ही निघालो आणि त्याला समजलं आणि पावसाला सुरुवात झाली. ॲक्च्युली देवीचं दर्शन खूप छान झालं. म्हणजे कसं आहे की पावसामुळे कोण नव्हतं म्हणून मस्त देवीचं दर्शन घेता आलं. जत्रा आपण जी दरवर्षी आपण जे एन्जॉय करतो, आपण जी बघतो, अनुभवतो, ती यावर्षी मी नक्कीच ती मिस केली. कारण की पावसामुळे ते कोण बसले नव्हते रस्त्यावरती आणि आजूबाजूचे स्टॉल होते ते पण थोडेफारच होते. तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकतात. नवरात्रोत्सवाच्या 9 दिवसामध्ये संध्याकाळच्या आलात तर तुम्ही चांगली विद्युत रोषणाई आणि जत्रा दर्शन सगळं तुम्ही एन्जॉय करू शकाल. मे बी गर्दी असेल पण एवढी पण गर्दी नसेल की तुम्हाला जास्त वेळ लागेल. आणि मी जे तुम्हाला सल्ला सांगितला तो की तुम्ही जर पर्सनल गाडी आणत असाल तर 4 व्हीलर अजिबात आणू नका. 2 व्हीलर आणला तर तुम्हाला कुठेतरी गपचूप पार्क करावी लागेल. बेटर आहे की तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनी या म्हणजे ट्रेननी कसं खर्च पण कमी, वेळ पण कमी आणि स्टेशनपासून एकदम वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. तर आता आपण नवरात्रोत्सवाची पहिली व्हिडिओ आता आपण इथेच थांबवतोय. ठाण्याच्या दुर्गेश्वरीवरून आता आपण इथून निघतोय. मी आता हे टेंबी नाक्याला. आता हा व्लॉग तुम्हाला वाटलं कसा वाटलं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.